भारतामधील जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था ही झालेली आहे। भारतीय अर्थव्यवस्थेचा नवा इतिहास आपण पाहतोय। जपानला मागे टाकत भारताने आगेकूच केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भारतीय अर्थव्यवस्थेने एक नवा इतिहास नोंदवलेला आहे। जपानला मागे टाकलंय आणि भारताने आपली आगेकूच सुरू ठेवली आहे। अमेरिका, चीन आणि जर्मनी नंतर आता भारताचं नाव समोर येत आहे। भारताने जपानला मागे टाकलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, आपण पाहतोय की भारत आता अर्थव्यवस्थेमध्ये चौथ्या स्थानी पोहोचलेला आहे। आपण बघितलेलं जे आहे नीति आयोगची काल बैठक झाली, त्यात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते आणि याच नीति आयोगच्या बैठकीत जे आहे पुढे आयोगचे जे चीफ आहेत सुब्रमण्यम यांनी अनाउन्स केला आहे की कशा प्रकाराने आता भारतची जी इकॉनॉमी आहे ती जपानच्या पण पुढे गेली आहे। म्हणजेच जपानला मागे टाकलंय भारताने आणि जे वेगवेगळे मुद्दे आहे, इकॉनॉमिकल ज्या पॅरामीटर्स आहे त्या सगळ्यांना लक्षात घेऊन जे आहे आता भारताची इकॉनॉमी जी आहे ती पुढे गेली आहे असं सांगण्यात आलं आहे। त्यात वेगवेगळे जे डिस्कशन केले गेले ते म्हणजे हे पण होता की कशा प्रकाराने आंतरराष्ट्रीय लेवलवर IMFचा ज्या प्रकाराने एक डिस्ट्रीब्युशन होतो, IMFला घेऊन ज्या प्रकाराने एक पॉइंट असतो त्यालाही चांगल्यापैकी जे घेतलं गेलं आणि बरोबरच वेगवेगळ्या वस्तू जे भारतात आहेत ते स्वस्त बनले गेले आहेत असे वेगवेगळे उपक्रम केले गेले आहेत। वेगवेगळ्या जे एक कॉल असतं, एक इनिशिएटिव्ह असतं ते घेतलं गेलं आहे। मात्र आता याच सगळ्या एफर्ट्समुळे, याच सगळ्या प्रयत्नांमुळे जपानला भारताने मागे टाकलं आहे आणि भारत आता एक चौथ्या लेवलवर पोहोचला आहे असं समजून येतं आणि असंच कालच्या नीति आयोगाच्या बैठकीत पण सुरू झालं। अगदी धन्यवाद उर्वशी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।